तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा रिव्ह्यू काल मला पाहुणे आल्यामुळे देता आला नाही, तर आज देतीये. तर काल आपण बघितलं की बयोला कळलं एक दुष्यंत आणि गौतमीची भानगड आहे. आता दुष्यंत गौतमीला म्हणत असतो, तू लग्न नाही करायचं शुभंकरशी. गौतमी म्हणते, अरे समजा जर माझं लग्न झालंच त्या शुभंकरशी तर आपला फायदाच आहे ना. आता दुष्यंत चिडतो आणि म्हणतो, गौतमी त्याच्याशी लग्न करण्यात काय फायदा आहे का तुझा? तुला सांगून ठेवतोय मी, तू जर त्याच्याशी लग्न केलं ना तर मी मारून टाकेल ना त्याला. आता बयोला या दुष्यंतच्या प्रेमाचा सिरियसनेस कळलाय असं म्हणायला म्हणजे हरकत नाहीये. इकडे ही इरा खूप समजवते शुभंकरांना, बाबा असं काय करतोयस? अरे तू आत्ताशी 50 वर्षाचा आहे, आपण कुठल्या सेंचुरीमध्ये जगतोय? तू मम्माशी लग्न का करत नाहीयेस? मम्मा बदलली आहे ना आता. अरे लोक तर 60-60 वर्षाचे असताना दुसरं लग्न करतात वगैरे वगैरे. ती कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते. शुभंकर म्हणतात, अगं प्रश्न तो नाही आहे. इरा म्हणते, मग कसला प्रश्न आहे रे बाबा, तू काय एवढं टेन्शन घेतोयस? तेव्हा शुभंकर म्हणतात, अगं पण मी तशा दृष्टीने अजून विचारच केला नाही आहे. इरा त्यांना कन्व्हिन्स करते की मग कर ना विचार तू. त्या बयोच्याशी लग्न केलं होतंस तेव्हा नाही विचार केलास तू कुठलाच. आता शुभंकर म्हणतात, इरा भारतीबद्दल असं बोलायचं नाही हं. मग आता इरा म्हणते, हो ना, मग तू मम्माबद्दल असा विचार का करत नाही आहेस? आणि मम्मा बदलली आहे ना आता. आरव मात्र बिचारा उभं राहून फक्त गंमत बघत असतो या दोघांची. गौतमी दुष्यंतला शांत करायचा प्रयत्न करत असते. अरे दुष्यंत, हो हो, तू एवढा का पॉझिटिव्ह होतोय? मी समजा म्हटलं तुला. आणि तसंही इराच्या डोक्यातलं खूळ आहे ते निघून जाईल. तू इतकं का टेन्शन घेतोयस? मला पण खूप आवडतोस तू, मला पण लग्न करायचं आहे तुझ्याशी. आता हे सगळं ऐकल्यानंतर बयोला खरं तर धक्का बसलाय, पण सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर व्हायला काही हरकत नव्हतं बयोला. पण तरीसुद्धा बयोच्या मनामध्ये अजून भरपूर कन्फ्युजन आहे आणि गौतमीबद्दल भीती तशीच आहे. पण तरी पण ती विचार करते की ह्या इराच्या आईचा काय फायदा आहे बाबाशी लग्न करण्यात. असं विचार करता करता तिच्या पायाखाली आली आहे प्लास्टिकची बॉटल आणि त्याचा कडकन आवाज झालाय. दुष्यंत गौतमीला वाटतं की त्यांच्या कोणीतरी गप्पा ऐकतंय. पण आता गौतमी म्हणते, अरे कुठे कोण आहे तिकडे? कोणीच नाही आहे, रात्रीची वेळ आहे आणि तसंही मला आता उशीर झालाय, मला प्लीज घरी सोड दुष्यंत. आणि दुष्यंत म्हणतात, असं काय करतेस ग गौतमी? आत्ता तर आली आहेस ना तू, थांब ना जरा वेळ. गौतमी म्हणते, अरे हो मला कळतंय तुला माझ्याशी गप्पा मारायच्या आहे, पण मला घरी जाणं पण महत्त्वाचं आहे ना. आणि त्या शुभंकरच्या सत्काराचं काय करायचं ठरवलंयस तू? दुष्यंत म्हणतात, काय करणार आहे, होणारच आहे तो सत्कार, पण त्या बयोचं काय ग? तिने काही प्रॉब्लेम केला तर? गौतमी म्हणते, तिचं काय, तू तिचं टेन्शन घेऊ नको. मी तिला धमकवलं आहे की तू जर काही आगाऊपणा केलास तर मी शुभंकरला जीवे मारेल म्हणून, त्यामुळे ती काही करणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. बरं चल मला सोड आता. आता दुष्यंत गौतमीला सोडायला घरी गेलेत, पण आता बयो विचार करतीये हे सगळं फार भयंकर आहे. पण आता इकडे इरा आरवला म्हणत असते, दादा तू शांत का उभा आहेस? तू बोल ना बाबाला कन्व्हिन्स कर. आरव खूप छान आणि सेन्सिबल पद्धतीने बोलतो शुभंकरांशी. हे बघ बाबा, मी तुला फोर्स करणार नाही, पण तू विचार कर. हे बघ, तू घरात आल्यापासून आपल्या घराची शोभा वाढली, आपलं घर भरल्यासारखं वाटतंय. तू जितका आमच्यासाठी महत्त्वाचा आहे ना, तितकीच आमची जन्मदाती आईसुद्धा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि तसंही तू गेल्यावर तिनेच आमचा सांभाळ केला ना. आपण सगळे एकत्र असल्यावर किती छान फॅमिली आपली कंप्लीट होईल. इरा म्हणते, बघ त्याला पण हेच हवं आहे, तू ऐकत का नाही आहेस बाबा आमचं? तू डिसिजन घेऊन टाक बरं. आता आरव म्हणतो, बाबा तू डिसिजन घे तुला हवं तेव्हा. म्हणजे तू उद्यापर्यंत सांगितलंस ना तर आपल्याला 3 आनंदाच्या बातम्या मिळतील. एक म्हणजे तुझ्या सत्काराची, दुसरी म्हणजे तुझ्या लग्नाची जर तू तयार असशील तर, आणि तिसरी, इरा म्हणते तिसरी कुठली रे? आरव म्हणतो, तिसरी गोष्ट ना ती खूप मोठं सरप्राईज आहे. इरा म्हणते, कसलं सरप्राईज? आरव म्हणतो, सरप्राईज आहे ना इरा, ते तुला उद्याच कळेल. शुभंकरांना पण प्रश्न पडलाय की हे काय सरप्राईज देणार आहे आरव, ते त्याला विचारतात, कसलं रे सरप्राईज? आरव म्हणतो, बाबा वाट बघ उद्याची. आता बयोच्या मनात असंख्य विचार गोंधळ घालतायत. तेवढ्यात त्या विशालचा फोन आला आणि विशाल तिला कन्व्हिन्स करतोय तिने उद्या यावं म्हणून. तो निमित्त काढतो, एका पेशंटची इंडोस्कोपी आहे सरस्वती, त्यामुळे तुला यावंच लागेल. बयो म्हणते, सर मी उद्या येऊ शकत नाही, तुम्हाला माहिती आहे. विशाल म्हणतो, अगं सरस्वती तुला एवढं काय टेन्शन येतं आहे? अगं तुझ्या वडिलांचा सत्कार होतोय हे तुझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठीच तू आत्तापर्यंत झटलीस ना. बयो म्हणते, सर मी तुम्हाला सगळी कारणं दिली आहेत तरी पण तुम्ही मला असं विचारताय. विशाल म्हणतो, हे बघ तुझी कारणं मला माहिती आहेत, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की तू तुझ्या कामासाठी यावंस आणि बाकीचे लेक्चर पण अटेंड करावे. पुढचं पुढे बघूयात काय करायचं ते. आता बयो त्याला होतं म्हणली आहे, पण आता पहाटे पहाटे ती शुभंकरांकडे आली आहे कामाला. खरं तर तिला सुट्टी दिली होती ना प्रेक्षकांनो गौतमीने. असो, अर्ध्या दिवसाची सुट्टी असेल. शुभंकरांना ती चहा वगैरे देते. शुभंकर खुश होतात तिला सकाळी सकाळी बघून. आणि मग ती विचारते, तुम्हाला इस्त्रीचे कपडे देऊ का? शुभंकर म्हणतात, अगं माझ्या बाळाने म्हणजे इराने छान कपडे सिलेक्ट केलेत माझ्यासाठी. तेवढ्यात इरा कोट घेऊन येते आणि शुभंकर म्हणतात, बघ मी सरूला आता तेच सांगत होतो. तर आता इरा म्हणते, अगं तू न जरा भांडे वगैरे घासून घे हं सरू, आणि तू लवकर गेलीस तरी चालेल, आता आम्ही कोणी घरी नाही आहे. आता ही गौतमी पण
म्हणते हो अगं सुमन पण येते आमच्याबरोबर, तू लवकर जा हं घरी. आता लगेच ही सरू म्हणते हो मी लवकरच जाणार आहे घरी. मग शुभंकर म्हणतात ए सरू तुला लवकरच जायचं आहे ना, म्हणजे तू घरीच जातीयस ना, मग आमच्याबरोबर चल ना सत्काराला, का नाही येतेस तू. आता गौतमी लगेच म्हणते, म्हणजे तिला टेन्शन आलंय बयो येईल म्हणून सत्काराला. ती म्हणते अरे शुभंकर ती आली तर कसं ना, म्हणजे काय आपलंच घर नाही ना, तिला कामासाठी पोटासाठी तिला बाकीची पण कामं करावी लागतात. मग इरा म्हणते हो बरोबर आहे मम्माचं. मग बयो म्हणते डॉक्टर तुम्हाला सत्कारासाठी शुभेच्छा आणि मला सांगा तुमचा सत्कार कसा झाला ते हं. मग आता शुभंकर म्हणतात हो हो नक्कीच हां सरू. आता ती बाहेर उभं राहून बघत असते, म्हणजे शुभंकर कोट वगैरे ट्राय करत असतात, म्हणजे मला छान दिसेल ना गं गौतमी, हे जास्ती ओव्हर ड्रेस तर नाही ना दिसणार मी, असं ते चर्चा करत असतात गौतमीशी आणि इराशी. बयो विचार करत असते मलासुद्धा बाबांचा सत्कार बघावा असं वाटतोय, पण इरा मात्र बयोकडे बघते आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेते. तर आता इकडे खाली आली आहे बयो, म्हणजे खरं तर हे खूप विचित्र वाटलं असो. तर आता आरव तिला म्हणतो काय गं तू येणार आहेस ना उद्या, विशाल सरांनी तुला सांगितलं की नाही. आता बयो जरा विचार करते आणि म्हणते नाही विशाल सरांनी मला तसं काही सांगितलं नाही आहे. आरव म्हणतो काय. आता तो मनात विचार करतो विशाल सर हिला बोलले नाही वाटतं. मग तेवढ्यात सुमन येते तिथे आणि आरव म्हणतो बरं बरं तुम्ही दोघीजणी बोला मी आलोच हं. मग बयो तिथून निघून जाते. सुमन हळूच विचारते आरवला आरव तू खरंच सांगणार आहेस ना दादाला बयोविषयी सगळं खरं खरं. आरव म्हणतो हो आत्या तू काळजी करूच नकोस, उद्या माझ्या बाबांची बयो त्याच्या समोर असणार आहे, तू टेन्शन घेऊच नकोस, बघ तू सगळं काही ठीक होईल, मी आता आवरायला घेतो. मग आता ही सुमन विचार करते रवळनाथा सगळं काही ठीक कर रे बाबा. आणि आता सत्काराची वेळ आली आहे. आरव विशालला फोन करतो बयो आली का अजून. विशाल म्हणतो नाही ना अजून नाही आली आहे ती, खरं तर आपल्या प्लॅनबद्दल तिला काही कळलेलं नाही आहे, मी तिला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला रे. आता आरव म्हणतो ती यायला हवी, खरं तर तिने आपल्या आधी यायला हवं होतं, असो पण मी इथेच आहे कॉलेजमध्ये, मी भेटतो तुम्हाला. विशाल म्हणतो हो पण आपल्या प्लॅनबद्दल मी काही कळू दिलं नाही आहे तिला, म्हणजे जे काही तुला शुभंकरांची तिची भेट घालवायची आहे ना ते सगळं. आता फोन ठेवला आहे त्याने. तर आता बयोने विशाल आणि आरवचं बोलणं ऐकलं आणि तिला कळलंय की आरवचा काय प्लॅन आहे. तेवढ्यात आता शुभंकर पण कॉलेजमध्ये आले आहेत. बयो विशालला म्हणते सर काय हे, तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती, तुम्हाला चांगलं माहिती आहे मी हे सगळं का करते. विशाल म्हणतो अगं हो पण तू जर शुभंकर सरांचा सत्कार बघितला तर कुठं काय बिघडणार आहे त्याने. सरस्वती मला असं वाटतं तू पुन्हा एकदा या गोष्टीचा विचार करावास. आता बयो म्हणते नाही नाही सर तुम्हाला माहिती नाही आहे ती इराची आई कशी आहे, तिने बाबाला जिवे मारलं तर. तेवढ्यात तिथे आरव येतो आणि म्हणतो अगं बयो आलीस तू, केव्हाची वाट बघत होतो बघ मी तुझी, काय झालंय तुम्ही गप्प का आहात. बयो त्याच्याकडे रागाने बघते थोडीशी आणि मग विशाल सरांना आणि आरवला म्हणते तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. आरव दादा तू हे सगळं कशासाठी करतोयस. आरव म्हणतो हे बघ बयो तू ना आता कुठल्याच गोष्टीचा विचार करू नकोस, आणि तसंही तू आता सरू बनून कितीक दिवस राहणार आहे बाबांसमोर, कधी ना कधी हे सत्य समोर येणारच आहे, मग आत्ता का नाही. आणि तू मम्माची काय एवढी काळजी करतेयस, बाबा सांभाळून घेईल ना तुला, आणि मम्माला आम्ही सगळे बघून घेऊ, आणि तसंही ती जाईल विसरून सगळं थोड्या दिवसाने. बरोबर बोलतोय ना मी विशाल. आणि मग आता विशाल सरांना असं म्हणजे सगळं हे कन्व्हिन्स करतोय आरव तिला, आणि मग इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. पुढचा प्रोमो तर तुम्ही बघितलाच असेल की सरू डॉक्टरांच्या समोर जातेच आणि त्यांच्या लक्षात येतं की सरू इथे काय करते. त्यामुळे प्रेक्षकांनो काल त्यांनी असं काही विशेष दाखवलंच नव्हतं. खरा रिव्ह्यू बघायची मजा आज आहे, त्यामुळे आज रिव्ह्यू तुम्हाला लवकर येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.